मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुलै महिन्यात होणाऱ्या MSCITच्या फायनल एग्जाममध्ये आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून लाईक सुद्धा करायचं आहे। तर चला करू आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, इकडे 60 मिनिटांचा टायमिंग असतो आपल्या पेपर सोडवण्यासाठी। पूर्ण क्वेश्चन्स आपल्याला 50 विचारले जातात। त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। ऑब्जेक्टिव्हचे 15 क्वेश्चन विचारले जातात। तर ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी आपल्याला 6 मार्क असणं आवश्यक आहे। त्यानंतर प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन विचारले जातात। तर 35 पैकी आपल्याला 14 मार्क असणं आवश्यक आहे। म्हणजेच तुम्ही एकूण ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे दोन्ही मिळून आपण 20 मार्कासुद्धा MSCITची एग्जाम पास होऊ शकतो। तर बघा, आपल्याला कशा प्रकारे पासच व्हायचं नाही तर पूर्णपैकी पूर्ण मार्क कशा प्रकारे मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे। तर बघा, आपला हा पेपर 50 मार्काचा आहे आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशन जे तुम्ही सोडवलं असेल सेंटरवर त्याचे 50 असे दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे। परंतु तुमची जे फायनल एग्जाम आहे ते 50च मार्काची असणार आहे। ठीक आहे। तर बघा, याच्यातनी लेवल 3 विचारले आहे आपल्याला। लेवल 1 मध्ये सोपे क्वेश्चन असतात प्रॅक्टिकल आणि ऑब्जेक्टिव्हचे। लेवल 2 मध्ये थोडेसे मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात प्रॅक्टिकल आणि ऑब्जेक्टिव्हचे। लेवल 3 मध्ये थोडे कठीण प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, ऑब्जेक्टिव्ह आहे आणि प्रॅक्टिकल सुद्धा दिलेला आहे। तर सर्व सोडवल्यानंतर आपल्याला इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे। तर सुरुवातीलाच करू नका, पहिले पूर्ण पेपर सोडवायचा आहे। जे क्वेश्चन पहिले येतात तुम्हाला तेच क्वेश्चन आधी सोडवायचं आहे आणि जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही आहे ते सगळ्यात शेवटी सोडवा। ठीक आहे। तर बघा, आपण सुरुवात करूया पहिले ऑब्जेक्टिव्ह सोबत लेवल 1 पासून। पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे म्हणत आहे। तर पुढील उदाहरणापैकी कोणतं नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे बघा त्याचं उत्तर आहे विंडोज NT सर्व्हर आहे। पुढीलपैकी कोणते उपकरण मोठ्या प्रमाणातील डेटा संकलित करू शकतो म्हणत आहे। तर मोठ्या प्रमाणात डेटा कोण साठवून ठेवू शकतो, तर बघा हार्ड डिस्क पॅक आहे। डॅशचा वापर वेब पेजेस बघण्यासाठी होतो म्हणत आहे। तर कशाचा वापर होतो बघा वेब पेजेस बघण्यासाठी, तर इंटरनेट एक्सप्लोररचा होतो। डॅश हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी ॲप्लिकेशन्स दर्शविणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आहे म्हणत आहे। ग्राफिकल ऑब्जेक्ट कशाहून आपल्याला दाखवले जाते, तर आयकॉननुसार दाखवले जाते। कोणता पर्याय आपल्याला ठराविक कालावधीत आपल्या डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून प्रदर्शित होऊ शकणाऱ्या असंख्य इमेजेस निवडण्यास अनुमती देते म्हणत आहे। तर याच्यातला कोणता पर्याय आहे बघा, पहिले सर्व ऑप्शन्स पाहून घ्या। बघा, इथं बॅकग्राऊंड ऑप्शन दिलेला आहे, तर याचं उत्तर बॅकग्राऊंड असणार आहे, ऑप्शन नंबर 2। यूजर वापरू शकणारे सर्च इंजिन खाली दर्शवलेले आहे। हे यूजरला निनावीपणे शोधण्याची परवानगी देते। खालील कोणते यूजरला हे करण्यास अनुमती देते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा डक-डक-गो आहे। तर आपले ऑब्जेक्टिव्ह सोडवणं झालेले आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर पहिला प्रॅक्टिकल लावा क्वेश्चन्स। सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित वाचून सोडवायचे आहे, काळजीपूर्वक सोडवा, कारण आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायचे आहे त्यामुळं। आणि माझे सर्व जर व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या फायनल एक्झाममध्ये मदत होईल। तर बघा, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्स पाथमध्ये असणाऱ्या कॉपीला ब्लेंड्स म्हणून रिनेम करायचा आहे। तर बघा, प्रत्येक एक्झाममध्येच रिनेमचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात। तर कशा प्रकारे रिनेमचा क्वेश्चन सोडवायचा आहे बघा, कोणत्याही प्रकारचा रिनेमचा क्वेश्चन जर असेल तर कशा प्रकारे सोडवायचा पहा। त्या फाईलवर जायचं आहे, पहिले त्या फाईलला भेट द्या पहिले। बघा, इथं फाईल दिलेली आहे, त्याला रिनेम करा म्हणत आहे। तर राईट क्लिक करा त्या फाईलवर, इथं रिनेमचा एक ऑप्शन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं नाव टाईप करायचं, ब्लेंड्स। तर कॅपिटलमध्ये जसं आहे तसंच त्यामध्ये आपल्याला नाव टाईप करायचं आहे। बी कॅपिटलमध्ये आहे, बाकी सर्व स्मॉलमध्ये दिलेलं आहे। तर जसं दिलं असेल त्याच पद्धतीने टाईप करा, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल।
डॉट एक्सटेन्शन टाकायचं नाही. बघा ही ॲक्सेसची फाईल आहे, त्यातनी डॉट एक्सटेन्शन टाकायचं नाही. कोणत्याच फाईलला एक्सटेन्शन द्यायचं नाही, फक्त नाव टाका. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. कीबोर्ड फाईल इथं दिलेली आहे, तिला कॉपी करा म्हणत आहे. तर राईट क्लिक करा आणि तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कुठं पेस्ट करा म्हणते? कलरमधल्या अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथे कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि अदरमध्ये जाऊन आपल्याला कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन. कलर फोल्डरमधून येलो फाईल अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? कलर फोल्डरमधून म्हणत आहे. तर कलर फोल्डरमध्ये जा, येलो फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि याच्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाली ती फाईल कशामध्ये पेस्ट करा म्हणते? अदर फोल्डरमध्ये. तर अदर फोल्डरमध्ये जाण्यासाठी बघा आपल्याला एक स्टेप इथून बॅकमध्ये जावं लागेल. त्यानंतर अदर फोल्डरला ओपन करा आणि कुठेही राईट क्लिक करून आपलं आपली फाईल पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप लेआउट करा म्हणत आहे. तर बघा या पेजचं जे ओरिएंटेशन आहे ते लँडस्केप लेआउट करायचं आहे. वर्डमध्ये 2 प्रकारचे ओरिएंटेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा लेआउटमध्ये जा. लेआउटमध्ये गेल्यानंतर पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथे ओरिएंटेशन दिलेलं आहे. पोर्ट्रेट म्हणजे उभं पेज असते आणि लँडस्केप म्हणजे आडवं पेज असते वर्डमध्ये. तर आपल्याला कोणतं पेज करायचं आहे? लँडस्केप, म्हणजे पेजला आडवं करायचं आहे. तर पेज लँडस्केप करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वेव्ह अंडरलाईन स्टाईल लागू करा म्हणत आहे. तर संपूर्ण डॉक्युमेंटला म्हणत आहे तर कुठे एक सिंगल क्लिक करा. डॉक्युमेंटवर कुठं पण एक सिंगल क्लिक करायचं आहे. Ctrl+A ने सुद्धा ऑल सिलेक्शन होते किंवा सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल इथूनही आपल्याला करता येते. तर सिलेक्ट ऑल करून घ्या. त्यानंतर इथे अंडरलाईनच्या स्टाईलमध्ये जायचं आहे. बघा इथे फॉन्टच्या ग्रुपमध्ये इथं अंडरलाईन स्टाईल दिलेली आहे आणि कोणती अंडरलाईन घ्यायची आपल्याला? वेव्ह. तर इथून वेव्ह अंडरलाईन निवडा, बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावा. दिलेलं डॉक्युमेंट आउटलाईन फॉर्ममध्ये पहा म्हणत आहे. तर दिलेलं डॉक्युमेंट आपल्याला आउटलाईन फॉर्ममध्ये पाहण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे. तर व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातून आउटलाईन व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 80% झूम लेवल सेट करा म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 80% झूम लेवल सेट करण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे किंवा इथून पूर्ण याला सिलेक्शन करून घ्या. व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे, इथे झूमच्या ऑप्शनमध्ये जा आणि झूमच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी कस्टमवर क्लिक करून याच्यातनी 80% टाईप करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज D4 ते D11चं इंडेंट 1 कॅरेक्टरनं वाढवा म्हणत आहे. तर D4 पासून तर D11चं म्हणत आहे. तर D4 पासून सिलेक्शन करा. तर D11पर्यंत इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. इंडेंट किती कॅरेक्टरनं वाढवायचं आपल्याला? 1 कॅरेक्टरनं. तर इंडेंट वाढवण्यासाठी बघा इथे इन्क्रीज इंडेंटवर आपल्याला किती वेळेस क्लिक करावं लागेल? 1 वेळेस. तर 1 वेळेस इथे क्लिक करा. बघा एक स्टेप आपलं नाव संपूर्ण नाव याच्यातलं पुढं गेलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला ब्लँक स्लाईड घ्यायची आहे. नंतर म्हटलेलं आहे बघा दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि पिक्चर टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये पिक्चर शब्द टाईप करायचा आहे. तर सर्वात शेवटी तर खाली क्लिक करा. न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि त्यातून ब्लँक नावाची स्लाईड घ्या. त्यानंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि ते ड्रॅग करून तो काढा आणि त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे? पिक्चर. तर यातनी जसं नाव सांगितलं असेल त्याच पद्धतीने पिक्चर नाव टाईप करा. बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधून कोणताही एक प्लेस होल्डर काढून टाका म्हणत आहेत. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधून एक कोणताही प्लेस होल्डर काढायचा आहे. तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा. बघा इथं अशा प्रकारचे हे बॉक्स जो दिलेला आहे त्याला प्लेस होल्डर म्हटलं जातं. बघा इथे 2 प्लेस होल्डर इथं दिलेले आहे. तर या 2 पैकी एक कोणालाही डिलीट करण्यासाठी सिलेक्शन करा. कीबोर्डवर डिलीटचं बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे डिलीट झालेलं आहे आपलं.
आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, त्यानंतर बघा कॅलेंडरमध्ये केव स्टडी हा सब्जेक्ट आणि अजंता एलोरा या लोकेशनची 5 जुलै 2011 ते 5 ऑगस्ट 2011 पर्यंत इव्हेंट सेट करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला इव्हेंट सेट करायचे आहे, तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे। अपॉइंटमेंटमध्ये गेल्यानंतर इथे ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा। ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, लोकेशन दिलेलं आहे आणि डेट दिलेली आहे। तर संपूर्ण आपल्याला याच्यातनी माहिती भरायची आहे। तर पहिले याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे। त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा Ctrl+C आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका। त्यानंतर याच्यातनी 5 जुलै 2011 ते 5 ऑगस्ट 2011 पर्यंत इव्हेंट सेट करा म्हणत आहे। तर बघा याच्यातनी आपल्याला ते इव्हेंट सेट करण्यासाठी कॉपी करून घ्या आणि पहिली डेट पहिल्याच्यात टाका। त्यानंतर दुसरी डेट दिलेली आहे ते, तर दुसरी डेटला कॉपी करा आणि दुसरी डेट आपल्याला ड्यू डेट्समध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती त्यामध्ये टाकायचं आहे। होतापर्यंत तुम्हाला कॉपी पेस्टच करायचं आहे, कारण याच्यातला एकही शब्द जरी चुकला तरी संपूर्ण क्वेश्चन्स आपला रॉंग येऊ शकतो। त्याच्यामुळे कॉपी पेस्ट करून डायरेक्ट टाका त्यामध्ये। त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे। नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर या दोघा मिळून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे। तर बघा नावाला सिलेक्शन करून घ्या, Ctrl+C ने कॉपी करायचं आहे। काय बनवायचं आहे कॉन्टॅक्ट, तर कॉन्टॅक्टसाठी आपल्याला न्यू आयटममध्ये जा आणि त्यातून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे। कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर फुल नेमच्या जागी आपल्याला फुल नेम टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर कंपनीच्या जागी आपल्याला कंपनीचं नाव टाकायचं आहे। इथं नाव आणि कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर या दोन्ही मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा, तर दोन्ही मी टाकलेलं आहे। सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या ब्राउझरमध्ये MSCIT कोर्स व्ह्यू करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला दिलेल्या ब्राउझरमध्ये MSCIT नावाचा कोर्स आपल्याला व्ह्यू करायचा आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 वर आहे। तर बघा ऑप्शन नंबर 3 सिलेक्शन करा। काय करावं लागेल बघा, www.google.com हे वेब पेज दिलेलं आहे आणि आता बघा दिलेल्या ब्राउझरमध्ये म्हणत आहे, तर वेब पेज दिलेला आहे। आता गुगल सर्च बॉक्समध्ये आपल्याला MSCIT कोर्स टाईप करायचा आहे आणि एंटर करावं लागेल। त्यानंतर MSCIT कोर्सविषयी माहिती पाहण्यासाठी सर्च केलेल्या लिंकवर इथे क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे MSCIT कोर्सची माहिती आपल्याला इथे दिसत आहे। तर याचा ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाईप करायचा आहे। तुम्ही तामिळ भाषेत वेलकम टेक्स्ट टाईप करण्यासाठी कोणता क्रम पाळाल म्हणत आहे। तर बघा अशा प्रकारचा क्वेश्चन इथं विचारलेला आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे बघा पहिलेच आहे google.com या वेबसाईटवर जाऊन सर्च बॉक्समध्ये आपल्याला गुगल इनपुट टूल्स टाईप करायचं आहे आणि एंटर करा। त्यानंतर गुगल इनपुट टूल ओपन करण्यासाठी त्या लिंकवर आपल्याला क्लिक करावं लागेल। गुगल इनपुट टूल ओपन झाली, आता ट्राय इट आउट ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर ड्रॉप डाऊन ॲरोवर क्लिक करून मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे, जे तुम्ही भाषा सिलेक्शन करता ते। आणि त्यानंतर आपल्याला इथे त्या भाषेमध्ये तो शब्द इथं आलेला आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। पहिले पाहून घ्या व्यवस्थित आहे किंवा नाही। तर पहिलेच उत्तर आपलं करेक्ट आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा लेवल 2 मधले आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहे। तर पहिले आपण ऑब्जेक्टिव्ह सोडून घेणार आहोत। तर ऑब्जेक्टिव्हवर क्लिक करा आणि याच्यामध्ये सुद्धा 6 क्वेश्चन्स आहे ऑब्जेक्टिव्हचे। प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला त्याची हार्ड कॉपी असेही म्हणतात म्हणत आहेत। तर बरोबर आहे, त्याला हार्ड कॉपी म्हटल्या जाते।
तात्पुरत्या स्टोरेजला रॅम असे म्हणत आहे, तर तात्पुरत्या स्टोरेजला रॅम म्हणतात, तर बरोबर आहे. रॅममध्ये साठवलेला डेटा हा केवळ पॉवर चालू असतानाच तिथे असतो, पॉवर बंद केल्यानंतर ते गायब होते, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. गुगलमध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळण्यास मदत करते म्हणत आहे, तर कोणते ऑपरेटर आपल्याला मदत करते, तर त्याचं उत्तर सर्च ऑपरेटर आहे. ASCII व युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत म्हणत आहेत, चूक आहे. पीसीवर शॉर्टकट तयार करण्याचा फायदा कोणता नाही हे ओळखा म्हणत आहे. तर याच्यातला कोणता वेगळा आहे बघा. तर याचं उत्तर बघा फाईलच्या आकारात घट आहे, हा वेगळा आहे त्याच्यातला. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे. 14 प्रॅक्टिकल आहे लेवल 2 मध्ये. याच्यामध्ये बघा मिडियम प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. पहिला क्वेश्चन्स लावा. सपोर्ट फोल्डरमधील क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. क्वेश्चन्स फाईलला सिलेक्शन करायचं आहे, त्याच्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक करून इथे प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि प्रॉपर्टीजमध्ये जाऊन आपल्याला हिडन करायचा ॲट्रिब्यूट, तर बघा इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे सर्वात खाली, हिडन घ्या. अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि याच्या पुढेसुद्धा जुलै महिन्याचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे, ऑब्जेक्टिव्हपासून तर प्रॅक्टिकलपर्यंत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला विचारू शकता. पुढचा क्वेश्चन्स. सपोर्ट फोल्डरमधील टायगर फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. टायगर फाईलला हिडन करायचं आहे, तर टायगर फाईलला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावर, त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये जा आणि ते ॲट्रिब्यूट दिलेलं आहे, तर काय करायचं आहे बघा, हिडन करायचं आहे, तर हिडनवर क्लिक करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे, ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे, तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. याच्यामध्ये येऊन सर्व ग्राफिक्स फाईल, तर याच्यातनी जेवढ्याही GIF नावाच्या फाईल आहे तेवढ्याही आपल्याला फाईल कॉपी करायच्या आहेत, तर संपूर्ण फाईलला कॉपी करून घ्या. कॉपी केलं, सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बघा आपल्याला कुठं न्यायचं आहे, कॉपी करा म्हणत आहे, कशातनी, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये. तर ग्राफिक्समध्ये जाऊन राईट क्लिक करा आणि इथं खाली जागेवर कुठेही राईट क्लिक करायचं आहे, माऊसचं राईट बटन प्रेस करा आणि ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि 1 रो आणि 2 कॉलम असलेले टेबल तयार करा म्हणत आहे, तर आपल्याला इथे ड्रॉ टेबल पर्याय वापरायचा आहे. 1 रो आणि 2 कॉलम असलेले टेबल आपल्याला याच्यामध्ये ड्रॉ करायचं आहे, तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेबल्समध्ये जा, ड्रॉ टेबलवर क्लिक करायचं आहे. बघा आपला कर्सर हा पेनीसारखा झालेला आहे, तर याच्यातनी रेक्टँगल एक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. एक मधातून जर रेष जर ओढली तर हा एक कॉलम झाला आणि हा एक कॉलम झाला, तर 2 कॉलम आणि 1 रो इथं तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये या मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 1 या मजकुराला लागू करा म्हणत आहे, तर बघा फॉर्मॅट कॉपी करायचा आपल्याला. तर फॉर्मॅट कशाला द्यायचा आहे, या शब्दाचा द्यायचा आहे. ज्या शब्दाचा फॉर्मॅटिंग कॉपी करायचा आहे त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि कशाला द्यायचा आहे, आर्टिकल टायटल 1 या मजकुराला. तर आर्टिकल टायटल 1 या मजकुरावर जाऊन एक सिंगल क्लिक करायचं अशा प्रकारे. बघा सेम टू सेम कलर झालेला आहे, तोच फॉन्ट आलेला आहे, ती साईज आलेली आहे, सर्व सेम आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटर
या शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 2 या मजकुराला लागू करा म्हणत आहे। तर कशाचा फॉर्मॅटिंग द्यायचा आहे, कशाला, या मिसेस शशीज क्लासरूम न्यूजलेटर या मजकुराचा फॉर्मॅटिंग आपल्याला आर्टिकल टायटल 2 या शब्दाला द्यायचा आहे। तर ज्या शब्दाचा द्यायचा आहे त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या। फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि कशाला द्यायचा आहे, आर्टिकल टायटल 2ला। तर आर्टिकल टायटल 2च्या पुढे एक सिंगल क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे सेम टू सेम कलर फॉन्ट साईज आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, कॉलम डी डोनर्स नेम हा Z to A म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे। तर कॉलम डी म्हणत आहे, तर कॉलम डीला सिलेक्शन करा। कॉलम डीला सिलेक्शन करायचं आहे। त्यानंतर संपूर्ण कॉलमला सिलेक्शन करायचं नाही, याच्यातनी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे डोनर्स नेमपासून। तर जिथून डोनर्स नेम चालू होते तिथूनच सिलेक्शन करायचं संपूर्ण। अशा प्रकारे इथपर्यंत संपूर्ण सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर आपल्याला काय करा म्हणते, सॉर्ट करायचं आहे। तर सॉर्ट करण्यासाठी A to Z मध्ये जा आणि याच्यातून कोणतं सॉर्ट करायचं आहे, हायेस्ट टू लोवेस्ट म्हणत आहे। तर याच्यातून आपल्याला हायेस्ट लोवेस्ट घ्यायचं आहे, सेकंड नंबरचं Z to A घ्यायचं आहे। अशा प्रकारे त्यानंतर सॉर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा म्हणत आहे। तर पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवायचे आपल्याला। तर A आणि B कॉलमला सिलेक्शन करायचं आहे, सॉरी त्याच्यानंतरच्या कॉलमला सिलेक्शन करा। 2 कॉलम सांगितलं असेल तर तिसऱ्या कॉलमला सिलेक्शन करा। त्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि विंडोजच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे फ्रीज पेन ऑप्शन दिलेला आहे, तर सुरुवातीचाच ऑप्शन्स वापरा। अशा प्रकारे आता जर तुम्ही स्क्रोल जर केलं तर बघा C पासून सगळं स्क्रोल होत आहे, बाकी सर्व जाग्यावरच आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये अजेंडा टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा म्हणत आहे। तर फुटरमध्ये आपल्याला अजेंडा टेक्स्ट टाईप करायचा आहे। तर इन्सर्टमध्ये जा, हेडर आणि फुटरमध्ये जायचं आहे आणि बघा इथे फुटरला चालू करा आणि त्या फुटरमध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, अजेंडा। तर जे नाव टाईप करायचं असेल ते नाव कॉपी करा आणि फुटरमध्ये त्याला पेस्ट करायचं आहे। त्यानंतर अप्लाय टू ऑल करा, कारण संपूर्ण याला द्यायचं आहे म्हणून अप्लाय टू ऑल करायचं आहे। त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटर टेक्स्ट कंपनी प्रोफाईल सर्व स्लाईड्समध्ये इन्सर्ट करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला संपूर्ण स्लाईडवरती द्यायचं आहे, त्यासाठी कोणत्याही एका स्लाईडला सिलेक्शन करून घ्या। इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातून हेडर आणि फुटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा इथे फुटरला चालू करा आणि कोणतं नाव टाकायचं संपूर्ण याच्यातनी कंपनी प्रोफाईल। तर जे नाव टाकायचं असेल ते नावाला कॉपी करून घ्या इथून। अशा प्रकारे कॉपी करून घ्या आणि फुटरमध्ये ते नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय करा किंवा अप्लाय टू ऑल करायचं आहे, कारण संपूर्ण याला म्हणत आहे म्हणून अप्लाय टू ऑल करा इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक नवीन स्लाईड इन्सर्ट करा आणि दुसरी स्लाईड हाईड करा म्हणत आहे। तर बघा याच्यातनी एक नवीन स्लाईड इन्सर्ट करा म्हणते आणि दुसरी स्लाईड हाईड करा। इथं कोणत्याही स्लाईडचं नाव वगैरे सांगितलेलं नाही, त्यामुळे या वरच्या ऑप्शनवर जाऊन एक सिंगल क्लिक करा। एक नवीन स्लाईड आली आणि दुसरी स्लाईड हाईड करण्यासाठी दुसऱ्या स्लाईडला सिलेक्शन करा, राईट बटन प्रेस करायचं आहे त्या स्लाईडवर आणि इथून हाईड स्लाईडवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला अपॉइंटमेंट बनवायचं आहे, कोणत्याही प्रकारचं अपॉइंटमेंट असेल तर त्यासाठी आपल्याला न्यू आयटमवर जा आणि याच्यातून अपॉइंटमेंट घ्यायचं आहे आणि जेवढी माहिती याच्यातनी दिलेली असेल क्वेश्चनमध्ये तेवढीही माहिती याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फिलअप करायचं आहे। तर कॉपी पेस्ट करूनच टाकलेलंच चालते। तर कॉपी पेस्ट करायला बघा इथे लोकेशन दिलेलं आहे, तर कॉपी करून घ्या आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका। त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका अशा प्रकारे। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि वेब पेज HTML टाईप ओनली टाईपमध्ये गुगल साईट या नावाने सेव्ह करा म्हणत आहे। तर बघा अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे, तर आपल्याला गुगलच्या वेबसाईटवर जायचं आहे। तर बघा त्याचं उत्तर
पहिले संपूर्ण पाहून घ्या। तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 2 आहे। ऑप्शन नंबर 2 आहे। मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा। ॲड्रेस बारमध्ये आपल्याला google.com हा URL टाईप करायचा आहे आणि त्यानंतर एंटर करावं लागेल। त्यानंतर बघा www.google.com साईट ओपन झाली। आता पेजवर राईट क्लिक करा आणि सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। फाईल नेम टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला गुगल साईट हे नाव टाकायचं आहे आणि सेव्ह ॲज अ टाईपमध्ये आपल्याला ड्रॉपडाऊन लिस्टमधून वेब पेज HTML ओनली सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे सिलेक्ट बटना सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या मेल बॉक्समधून तुम्ही स्पॅम मेल्स कशा प्रकारे तपासून पाहाल म्हणत आहे। तर आपल्याला स्पॅम मेल तपासून पाहायचे आहे। तर त्याचं उत्तर पहा। तर याचं उत्तर बघा पहिलेच आहे। लॉग इन करून मेलबॉक्स ओपन करायचं आपल्याला। स्पॅम मेल तपासण्यासाठी डाव्या पॅनलमधून स्पॅम फोल्डरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। पहिलेच आहे याचं उत्तर। त्यानंतर सबमिट करा। तर आपलं लेवल 2 सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचा आपल्याला लेवल 3 सोडवायचा आहे। याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहे। ऑब्जेक्टिव्हचे 3 आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 आहे। तर बघा ऑब्जेक्टिव्हचा पहिला, प्लग इन हे आपोआप सुरू होणारे प्रोग्राम असून ब्राउझरचा एक भाग म्हणून कार्य करतात म्हणत आहे। तर बरोबर आहे। खालीलपैकी कोणता रंग गुगल मॅपमध्ये रहदारीस ट्रॅफिक विलंब नाही हे दर्शवतात म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा हिरवा आहे। खालीलपैकी कोणती ई कॉमर्स कंपनी नाही म्हणत आहे। तर बघा याच्यातली ई कॉमर्स कंपनी कोणती नाही आहे। तर यातलं वेगळं आहे ते गुगल आहे। त्यानंतर बघा प्रॅक्टिकल सोडवायचं आपल्याला 7। सपोर्ट फोल्डरमधील विंडोज विस्टा फाईल ओपन करा म्हणते। त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा। फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करायचं आहे। तर सपोर्टमध्ये जा, विंडोज विस्टा फाईलला डबल क्लिक करून ओपन करा। ओपन केल्यानंतर त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट आपल्याला डिलीट करायचं आहे। तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल करा आणि डिलीटच्या बटनानं डिलीट करायचं आहे सर्व। त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईलमध्ये जाऊन इथे सेव्ह करायचं आहे आणि नंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, तुम्ही MS वर्ड वापरून एक डॉक्युमेंट तयार केला आहे आणि पानाची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला एक वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क देण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल म्हणत आहे। तर बघा ज्या नावाचा वॉटरमार्क द्यायचा आहे त्या नावाला मी पहिलेच कॉपी करून घेतो। इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घेतलं आणि Ctrl+C कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जा। डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर इथे पहिलेच पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये इथे वॉटरमार्क दिलेला आहे। तर वॉटरमार्कवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे। कस्टमवर क्लिक केल्यानंतर इथे टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे आणि या टेक्स्टच्या बॉक्समध्ये बघा आपल्याला जे असेल ते काढून टाका आणि त्याच्यामध्ये ते नाव आपल्याला पेस्ट करायचं आहे। प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव याच्यातनी टाईप करा। त्यानंतर अप्लाय करा। त्यानंतर याला क्लोज करायचं आहे। तर बघा याच्यातनी वॉटरमार्क इथं आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी म्हणजे ॲव्हरेज मार्क कॉलम M मध्ये कॅल्क्युलेट करा म्हणत आहे। तर आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे। तर कॉलम M मध्ये क्लिक करा। त्यानंतर इथे ॲटोसममध्ये जायचं आहे। ते ॲव्हरेजचं फंक्शन्स घ्या आणि ज्या संख्येतून आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे तेवढ्याही संख्येला किंवा तेवढ्याही मार्कला सिलेक्शन करा अशा प्रकारे आणि एक सिंगल एंटर करायचं आहे। अशा प्रकारे बघा एकाचे ॲव्हरेज निघालेलं आहे। बाकीच्यांचा ॲव्हरेज काढण्यासाठी इथं कर्सर ठेवून आपल्याला ड्रॅग करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे। ओढलं आणि त्यानंतर बघा संपूर्ण विद्यार्थ्यांचे इथे ॲव्हरेज मार्क निघालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट,
दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज K4 ते K13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा म्हणत आहे। तर एकूण मार्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे। तर K3 मध्ये क्लिक करा। या ठिकाणी K3 मध्ये क्लिक करायचं आहे। आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा टोटल मार्क काढायचा आहे। तर टोटल मार्क काढण्यासाठी ॲटो सममध्ये जा आणि त्यातून सम ऑफ फंक्शन्स घ्यायचा आहे। जेवढे मार्क असेल तेवढेही मार्कला सिलेक्शन करा आणि एक एंटर करा। आता एकाचा टोटल निघालेला आहे, बाकीच्यांचं काढण्यासाठी ते कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि क्लिक करून अशा प्रकारे ओढायचं आहे। सर्व विद्यार्थ्यांचे टोटल इथं शो झालेलं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाईड ॲड करा म्हणत आहे। तर 4 नवीन स्लाईड घेण्यासाठी आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करा, कारण कोणत्याही स्लाईडचं नाव वगैरे सांगितलेलं नाही म्हणून याच्यावर मी 4 वेळेस क्लिक करतो आणि पहिली मिळून आपल्या 5 स्लाईड होईल। त्यानंतर पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये ऑफिस शब्द टाईप करायचा आहे। तर पहिल्या स्लाईडमध्ये जा अशा प्रकारे, त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे। त्यानंतर इथे टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि तिथे तो ड्रॅग करून आपल्याला काढायचा आहे। काढला आणि त्यामध्ये बघा आपल्याला ऑफिस शब्द टाईप करायचा आहे। अशा प्रकारे ऑफिस शब्द टाईप करा। त्यानंतर कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा टेक्स्ट बॉक्स इथं सर्व स्लाईडवर पेस्ट करा म्हणत आहे। तर या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्शन करा, कॉपी करायचा आहे, दुसऱ्या स्लाईडवर जा पेस्ट करा, तिसऱ्या स्लाईडवर जा पेस्ट करा, चौथ्या स्लाईडवर जायचं आहे पेस्ट करा आणि शेवटच्या स्लाईडमध्ये जाऊन आपल्याला पेस्ट करायचं आहे। संपूर्ण स्लाईडमध्ये मी पेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर प्रेझेंटेशन स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा म्हणत आहे। तर स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि इथून स्लाईड सॉर्टर व्ह्यू घ्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, MS आउटलुकमध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2014ला RTO ऑफिस लोकेशनवर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे। तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे, ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा डेट दिलेली आहे। तर डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाकायची आहे। डेट सोडली, त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे, तर याच्यातनी तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका। लोकेशनसुद्धा टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाका। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। आणि शेवटचा क्वेश्चन बघा, www.gmail.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि माय मेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हणत आहे। तर बघा याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा। मायक्रोसॉफ्ट एज ओपन करून आपल्याला ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करायचा आहे आणि एंटर करा। युजर नेममध्ये माय मेल टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पासवर्डमध्ये आपल्याला पासमी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपण लॉग इन होऊ शकतो। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण पेपर सोडवणं झालेलं आहे आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे। तर इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा, त्यानंतर येस करायचं आहे, येस करा, पुन्हा येस करा आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे। तर बघा याच्यातनी 49 मार्क मिळालेले आहे 50 पैकी। तर आपले प्रॅक्टिकलचे 35 पैकी 35ही करेक्ट आलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हचे 15 पैकी 14 आहे। तर बघा याच्यातलं एक क्वेश्चन चुकला होता आपला, पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण म्हणत आहे। तर याचं उत्तर होतं वरीलपैकी सर्व। बाकी संपूर्ण आपले क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला फायनलची एक्झाम सोडवायची आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।